कोकणचं पाणी पेटणार कधी? माझा जन्म कोकणातला. 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा मला नेहमी भुरळ घालतो. सूर्यास्ताच्या मनोहर रंगांनी नटलेला समुद्रकिनारा पाहायला मला फार आवडतो. पावसाळ्यातल्या डोंगरातले झरे मन वेधून घेतात. हिरवे डोंगर, निळं पाणी, निळं आकाश, आकाशातलं इंद्रधनुष्य, काजू, आंबा, फणस, नारळ, सुपारी अशा फळबागांच्या सान्निध्यात माझं भान हरपून जातं. मला माझ्या कोकणचा, या निसर्ग सौंदर्याचा सार्थ अभिमान वाटतो. माझा कोकणातला बालमित्र MBA होऊन मुंबईत एका मोठ्या परदेशी कंपनीत काम करतो. तो मला एकदा म्हणाला, "सारखं माझं कोकण असं म्हणतोस, पण पाणी म्हणजे जल ते तर तळ कोकणात आणि संपदा घाटमाथ्यावर. अशी जलसंपदेची तफावत का?" घाटमाथ्यावरच्या शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्मिती, ऊस निर्मिती, साखर कारखाने, भाजीपाला लागवड ही प्रगती या शेतकऱ्यांनी अथक परिश्रमातूनच साध्य केली. मग कोकण प्रदेशानं पाण्याचा वापर करून प्रगतीचा पुढचा टप्पा का गाठला नाही? मला त्याचं बोलणं एकदम जिव्हारी लागलं. MBA झाला म्हणजे काय? मला शहाणपणं शिकवतोय? माझा मलाच राग आला. मग आम्ही दोघांनी कोकणचं पाणी या विषयावर माहिती गोळा करायचं ठरवलं. आमच्या मनात संघर्षाची ठिणगी पडली होती. जल आणि संपदा या निसर्गाच्या कोड्याचा मागोवा घ्यायचं आम्ही ठरवलं. कोणी काही म्हणत, आम्हाला आमच्या कोकणचं कौतुकच आहे. 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. माननीय नामदार यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री, यांनी महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा विकासाची स्वप्न पाहिली होती. उजनी धरणाच्या भूमिपूजनाच्या वेळी ते म्हणाले होते, "हे विठ्ठला, तुझी चंद्रभागा आम्ही वारकरी वाटेतच अडवत आहोत. तू आता पंढरपुरात राहू नकोस. याच पाण्यात मिसळून तू शेतकऱ्यांच्या शेतात जा आणि त्या गरीब शेतकऱ्याला सुखी आणि समृद्ध कर." पण लक्षात ठेवा, हे काम सोपं नाही. त्याला आपण सर्वांनी कठोर परिश्रमाची जोड द्यायला पाहिजे. 1960 साली राज्यात फक्त 4 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली होती आणि आज सुमारे 60 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. जलसंपदा खात्यातल्या अभियंत्यांनी गेली 50 वर्ष केलेल्या अथक प्रयत्नातून हे स्वप्न साकार केलं आहे. जलसंपदा खात्याची ही प्रगती निश्चितच कौतुकास्पद आहे. याच कालावधीत कोकणात 2.90 लाख कोटी लिटर पाण्याची निर्मिती झाली आणि 1.11 लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली. सध्या प्रत्यक्ष सिंचन फक्त 30,000 हेक्टर क्षेत्रावर होत आहे. हे सत्य स्वीकारायला मन धजावत नव्हतं. आम्ही दोघा मित्रांनी या प्रश्नाच्या मुळाशी जायचं ठरवलं. महाराष्ट्रातलं लागवडीलायक क्षेत्र 225 लाख हेक्टर आणि उपलब्ध पाणी 164 लाख कोटी लिटर. त्यापैकी कोकणचं लागवडीलायक क्षेत्र 19 लाख हेक्टर आणि उपलब्ध पाणी 69 लाख कोटी लिटर. म्हणजे 8% लागवडीलायक क्षेत्र आणि 42% पाणी कोकणात. जल कुठे आणि संपदा कुठे हे निसर्गाचं कोडं आमच्या लक्षात यायला लागलं होतं. कोकणातील एकूण जमीन सुमारे 33 लाख हेक्टर. त्यापैकी फॉरेस्ट 5.54 लाख हेक्टर, शहर 2.43 लाख हेक्टर आणि लागवडीलायक नसलेलं क्षेत्र 5.78 लाख हेक्टर. अशी एकूण 14 लाख हेक्टर जमिनीत लागवड होऊ शकत नाही. उरलेल्या
19 लक्ष हेक्टर जमिनीपैकी 10 लक्ष हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष लागवड आणि 9 लक्ष हेक्टर क्षेत्र पडीक पण लागवडीला योग्य अशी परिस्थिती. कोकणातील पीक लागवडीचं क्षेत्र कसं आहे ते आपण पाहूया. नारळ 22,000 हेक्टर, काजू 1.66 लक्ष हेक्टर, आंबा 1.70 लक्ष हेक्टर, सुपारी मसाला पिकं मिळून 6,000 हेक्टर, भाजीपाला आणि इतर पिकं 1.5 लाख हेक्टर, भात 4.5 लाख हेक्टर, अशी एकूण 10 लक्ष हेक्टर जमीन प्रत्यक्ष लागवडीखाली आहे. ही आकडेवारी गोळा करताना आमची दमछाक झाली. पीक व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन यासाठी ही माहिती अचूक असणं गरजेचं आहे. जागतिक बाजारपेठेच्या युद्धात उतरायचं असेल तर ही माहिती त्याच हंगामात वेळेवर उपलब्ध असणं याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबई शहराला पाणी पुरवठा हा एक कोकणातला महत्त्वाचा प्रश्न. पूर्ण झालेल्या धरणातून 1.17 लक्ष कोटी लिटर पाणी पुरवठा होतो. भविष्यकाळात पूर्ण होणाऱ्या धरणातून 1.24 लक्ष कोटी लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. असं एकूण 2.42 लक्ष कोटी लिटर पाणी मुंबई शहराला वर्षाला पुरवण्याचं नियोजन आहे. पाणी गळतीचा विचार केल्यास सुमारे 2 लक्ष कोटी लिटर पाणी उपलब्ध असणार आहे. 2021 साली मुंबई शहराची वर्षाची पाणी मागणी सुमारे 2 लक्ष कोटी लिटर असणार आहे. म्हणजेच मागणी आणि पुरवठा समसमान आहे. मुंबई शहराची भविष्यातली वाढ लक्षात घेऊन नवीन पाणी साठ्याची शोधाशोध आतापासूनच करावी लागणार आहे. कोयना धरणाचं समुद्राला वाहून जाणारं पाणी सुमारे 2 लक्ष कोटी लिटर आहे. हे पाणी मुंबईकडे कसं वळवायचं याचा अभ्यास आता चालू झाला आहे. मुंबईची वाढ दुप्पट झाली तरी कोयनेचं पाणी ही गरज पूर्ण करू शकणार आहे. सिंचनासाठी 7.28 लक्ष कोटी लिटर पाणी साठ्याचं नियोजन आहे आणि या तुलनेमध्ये कोकणात 69 लक्ष कोटी लिटर पाणी उपलब्ध आहे. लागवडीलायक क्षेत्र 19 लाख हेक्टर आहे आणि प्रस्तावित सिंचन 3.7 लक्ष हेक्टर म्हणजे सुमारे 4 लक्ष हेक्टर आहे. याचा मेळ कसा घालायचा हेच निसर्गानं आपल्यासमोर मोठं आव्हान ठेवलं आहे. खुल जा सिमसिम असं म्हटल्यावर निसर्गाचं हे कोडं जादूनं सुटलं असतं तर किती मजा आली असती असा मनाला विचार चाटून गेला. कितीही अडचणी येवोत, कोकणात शाश्वत शेतीचं चित्र निर्माण करण्याचा आमचा निर्धार पक्का झाला होता. कोकण अपेक्षित प्रगतीचा टप्पा का गाठू शकलं नाही याचं आम्हाला उत्तर शोधायचं होतं. प्रत्येक मुद्द्याच्या प्रत्यक्ष अडचणींचा आम्हाला अभ्यास करायचा होता. ठाणे आणि रायगड जिल्हे मुंबईला जवळ, त्यामुळे शहरीकरणाकडे त्यांचा कल वाढला आहे. ठाणे शहरातल्या काही भागात आदिवासी वस्ती आहे. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांचे प्रश्न वेगळे आहेत. 720 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा हे सर्वांचं वैशिष्ट्य आहे. कोकण हा अतिपावसाचा प्रदेश. 1964 सालापर्यंत मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारी धरणं बांधण्यात आली होती. घाटमाथ्यावरील धरणाचं पाणी वीजनिर्मिती करून कोकणात सोडलेल्या पाण्यावर 1958 मध्ये राजा नाला प्रकल्पाच्या आणि 1963 मध्ये काळ प्रकल्पाच्या कामाला प्रारंभ झाला. या 2 प्रकल्पातून सुमारे 12,000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आलं आणि कोकण प्रदेशाचा सिंचनाचा श्री गणेशा गिरवला गेला. तसं म्हटलं तर ज्या ठिकाणी राज्याचं 42% पाणी आहे त्या कोकणात मोठ्या सिंचन प्रकल्पांची
थोडी उशिराच सुरुवात झाली असंच म्हणावं लागेल. या काळात धरणाचं मातीकाम मजुरांमार्फत होत होतं. अति पाऊस आणि घळ भरणीचं जादा मातीकाम या अडचणी समोर होत्या. मातीकाम वेगानं करण्यासाठी डोझर, लोडर, टिप्पर ही अद्ययावत सामग्री उपलब्ध झाल्यानंतर कोकणातल्या धरणांच्या कामाला वेग आला. जलसंपदा खात्यातील अभियंते जोमानं कामाला लागले. सिंधुदुर्गमध्ये तिलारी धरणाचं काम वेगानं पूर्ण झालं आणि पाणीसाठा निर्माण झाला. रत्नागिरीमध्ये अर्जुना धरणाचं काम वेगानं पूर्ण झालं. रायगडमध्ये हेटवणे धरणाचं काम पूर्ण झालं. ठाण्यामध्ये सूर्या प्रकल्पाचं काम पूर्ण झालं. आजपर्यंत 2.90 लक्ष कोटी लिटर पाणीसाठा निर्माण झाला असून एकूण 7.28 लक्ष कोटी लिटर पाणीसाठा करण्याचं आपलं नियोजन आहे आणि त्याप्रमाणे कामं प्रगतीत आहेत. औद्योगिक क्षेत्राची पाणी मागणी आणि मुंबई शहराला पाणी पुरवठा या बिगर सिंचन आणि सिंचन क्षेत्रातल्या वापरातून शासनाला 300 कोटी रुपयांचा महसूल कोकणातून प्राप्त होतो. कोकणात सुमारे 10 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड होते. त्यातलं प्रमुख पीक भात हे 4.5 लक्ष हेक्टर क्षेत्रावर पावसाच्या पाण्यावर होतं. सुमारे 4 लक्ष हेक्टर क्षेत्रावरील फळबाग लागवड पावसाचं पाणी, विहिरीचं पाणी, नदीतला पावसाळ्यानंतरचा प्रवाह यावर होते. भाजीपाल्याचं क्षेत्र ही नदी, विहिरी आणि नदीतील उपलब्ध पाण्यावर होतं. म्हणजेच कोकणात भिजणारं हे 10 लाख हेक्टर क्षेत्र कोकणवासियांच्या पिढ्यापिढ्यांच्या निसर्गाच्या अभ्यासातून, परिश्रमातूनच निर्माण झालं आहे आणि म्हणून कौतुकाला पात्र आहे. परंतु धरण पाणीसाठ्यातून निर्मित सिंचन क्षमता 1.11 लक्ष हेक्टर आणि प्रत्यक्ष सिंचन 30,000 हेक्टर क्षेत्रावर, याची कारणमीमांसा आता आम्हाला शोधायची होती. कोकणातल्या जमिनीचं मालकी क्षेत्र गुंठ्यात, लहान खाचराची उताराची जमीन. पावसाळ्यात इथे 100 इंचापेक्षा जास्त पाऊस पडतो. त्यामुळे भात पीक घेतल्याशिवाय पर्याय नाही. जमिनीवरील माती थराची उंची कमी. खरीप हंगाम संपल्यावर जनावरं मोकाटपणे सोडण्याची इथली पद्धत. त्यामुळे रब्बी हंगामात शेती करायची असल्यास शेताला कुंपण घालण्याची आवश्यकता, पण त्याचा खर्च न परवडणारा. शेतकऱ्यांचं जमीन क्षेत्र लहान तुकड्यात, तेही विविध तुकड्यात विखुरलेलं. त्यामुळे शेतीसाठी सलग पट्टा नाही. पावसाळ्यात अतिपाऊस, पण त्यानंतर पाण्याचं दुर्भिक्ष्य. पावसाळ्यात अतिपावसाची शेती पद्धत आणि त्याप्रमाणे शेती रचना, पण त्यानंतर रब्बी पीक घ्यायचं असेल तर उपलब्ध पाण्याप्रमाणे पीक रचना आणि जमीन व्यवस्थापन. मुंबईकडे उद्योगधंद्यासाठी धाव. त्यामुळे गावात शेती करण्यासाठी मनुष्यबळ नाही. कोकणात आधुनिक पद्धतीनं शेती करण्यासाठी पंप, ड्रीप, सुधारित बियाणं याची गरज, पण त्यासाठी शेतकऱ्यांकडे आर्थिक पाठबळाचा अभाव. कोकणातल्या नद्या 40 ते 50 किलोमीटर लांबीच्या. नदी उगमाजवळ बऱ्याच ठिकाणी धरण बांधण्यासाठी योग्य जागा नाहीत. लागवडीलायक क्षेत्र लहान तुकड्यात. अतिपावसामुळे कालवा व्यवस्थापनात अडचणी. या अडचणी कशा सोडवता येतील या दृष्टीनं आमचं विचारचक्र पुढे चालू झालं. प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाच्या प्रगतीतून विविध नवीन दालनं उपलब्ध झाली आहेत. आम्ही शेती क्षेत्रातल्या नवीन तंत्रज्ञानाची माहिती घ्यायचं ठरवलं. पॉलीहाऊसमधील शेती हे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झालं आहे. ही शेती 10 गुंठ्यात करता येते. पॉलीहाऊसमध्ये कोकणातील लाल मातीचा चांगल्या प्रकारे उपयोग करता येतो.
हायड्रोपोनिक्स म्हणजे मातीशिवाय शेती करण्याचं शास्त्र आता विकसित झालं आहे. करवंट्यांचा वापर करून केलेली ही ऑर्चिडची लागवड पहा. कोकणातल्या अडचणींचा विचार करूनच यातून मार्ग कसा काढता येईल याचा विचार आम्ही चालू केला. परिवर्तनातूनच विकासाचा जन्म होतो. कोकणात नाविन्यपूर्ण शेती कुठे चालू आहे यासाठी आम्ही कोकण पालथा घालायचं ठरवलं. आंबा, नारळ, काजू, सुपारी, फणस या फळबागा लागवडीसाठी कोकण प्रसिद्ध आहे. फळांचा राजा म्हणजे हापूस आंबा. यासाठी कोकण जगभरात प्रसिद्ध आहे. शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग केले आहेत. डोंगर उतारावर लागवड आणि जांभ्या दगडात आंबा लागवड हे नाविन्यपूर्ण यशस्वी प्रयोग कोकणातल्या शेतकऱ्यांनी केले आहेत. गुहागर तालुक्यात पॉलीहाऊस शेतीचं क्षेत्र विकसित होत आहे. या ठिकाणी कार्नेशन फुलांची लागवड केली आहे. ऑर्चिड फुलांची लागवड या ठिकाणी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेली 40 वर्ष ऊसाची शेती करणारा शेतकरी आम्हाला भेटला. गेली 25 वर्ष तो यशस्वीपणे भाजीपाला लागवड करतो आहे. त्याच्याकडे शेतीसाठी लागणारी अद्ययावत मशिनरीही आहे. 1000 एकरावरील डोंगर उतारावरील ही रबराची लागवड पहा. 2 लाख रबराच्या कलमांची ही नर्सरी. 2 वर्षाच्या झाडाची वाढ पहा. 4 वर्षाच्या झाडाची वाढ पहा. डोंगरावर तयार केलेल्या कंटूर ट्रेंचेसवर केलेली ही रबराची लागवड. पावसाचं पाणी या चरात साठतं आणि जमिनीत पाणी जिरतं. त्यामुळे जमिनीतील पाणी पातळी वाढते. याच जमिनीवर घेवड्याच्या वेलाचं ग्रीन मल्चिंग केलं आहे. त्यामुळे जमिनीची धूप थांबते. जमिनीतलं नायट्रोजनचं प्रमाण वाढतं. सूर्यकिरण जमिनीपर्यंत पोहोचत नसल्यानं पाण्याचं बाष्पीभवन कमी होतं. त्याचबरोबर घेवडा बीपासून उत्पन्न मिळतं. पहिले 3 वर्ष रोपांना पाणी दिल्यानंतर रोपांना जादा पाण्याची गरज नसते. हेक्टरी 5 ते 10 लाख रुपये उत्पन्न देणारी ही रबराची शेती पाहिल्यावर आश्चर्यचकित व्हायला होतं. 50 एकरावरची रोहा इथली ही कलिंगडाची लागवड पहा. 3 महिन्याचं हे पीक. एकरी कमीत कमी 25,000 रुपये निव्वळ नफा. तरुण पिढीचा या कामातला सहभाग हे यातलं आणखी एक वैशिष्ट्य. भाजीपाला लागवडीतही हे तरुण अग्रेसर आहेत. कोकणात हळदी लागवडीचे प्रयोग मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. माणगाव तालुक्यातली हळद लागवडीची ही दृश्य पहा. त्यांनी मल्चिंगसाठी केलेला नाविन्यपूर्ण वापर पहा. ठाणे जिल्ह्यात आदिवासींनी हळद लागवड केली आहे. तारपा या ब्रँडनेमखाली ते हळद विक्रीचा व्यवसाय करत आहेत. खालापूर इथल्या तरुण वर्गानं केलेले हे शेतीप्रयोग पहा. सर्व तरुण शेतकरी पदवीधर आहेत. बुजुर्ग शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं काम चालू आहे. भेंडीची लागवड त्यांनी केली आहे. भेंडी निर्यात करण्याचा त्यांचा इरादा आहे. या ठिकाणी पॉलीहाऊस शेतीचे 12 प्रयोग चालू आहेत. पडीक क्षेत्राचा उपयोग ते पॉलीहाऊस शेतीसाठी करत आहेत. पॉलीहाऊसमध्ये परदेशी पालेभाज्या ते लावणार आहेत. मॉल आणि हॉटेल चालकांना भेटून या परदेशी भाजीपाल्याची विक्री कशी करता येईल आणि त्यांच्या मागणीप्रमाणे पुरवठा कसा करता येईल यासाठी ते आत्तापासूनच प्रयत्नशील आहेत. कोकणात मासेमारी हे उत्पन्नाचं मोठं साधन आहे. हा व्यवसाय कोकणात रुजला असून तो वाढवण्याच्या सुद्धा आपल्यासमोर अनेक संधी आहेत. गोवा या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून उत्पन्नात भरघोस भर घातली जाते. कोकणातही
पर्यटन व्यवसाय वाढवण्याच्या संधी आहेत. एका पदवीधर तरुणानं विकसित केलेलं हे पर्यटन स्थळ पहा. मुंबईचं आकर्षण सोडून तो कोकणात स्थायिक झाला आहे. त्याचे वडीलही त्याला कामामध्ये मदत करतात. त्याची आईसुद्धा उद्योगशील असून तिच्या हातच्या घावनाला अप्रतिम चव आहे. अशा निसर्गरम्य परिसरात 2 दिवस राहिलात तर मनावरचा सगळा ताण नाहीसा होतो. मुंबईकडे पाठ फिरवून कोकणाकडे वळणाऱ्या या कुटुंबाचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. शासनानं रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला आहे आणि तो कोकणामध्ये यशस्वीपणे राबवला जात आहे. सामुदायिक शेतीचा एक स्तुत्य प्रयोग चिपळूणजवळ अलोरे इथं चालू आहे. शेतकरी एकत्र येतात. बांध बंदिस्ती काढून शेतीचा एक सलग पट्टा तयार करतात. त्यांनी यशस्वीपणे केळी, हळद, अननस यांची लागवड केली आहे. स्प्रिंकलरचा वापर ते करतात. अत्याधुनिक इलेक्ट्रिक फेन्सिंगचाही वापर ते करतात. 3 तालुक्यात सुमारे 700 एकर क्षेत्रावर हा प्रयोग यशस्वीपणे चालू आहे. हेक्टरी 5 लाख रुपये उत्पादन ते घेतात. त्यांनी या प्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड पहिल्या 2 वर्षातच केली आहे. प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या जमीन धारणेप्रमाणे आणि व्यक्तिगत केलेल्या श्रमाप्रमाणे ते नफ्याची विभागणी करतात. याच उत्पन्नातून शेती मालकानं विकत घेतलेला हा नवीन टेम्पो पहा. केळीच्या घडांची बाजारपेठेत वाहतूक करण्यासाठी तो वापरण्यात येत आहे. शेतीचे लहान तुकडे, विखुरलेलं क्षेत्र हे प्रश्न कसे सोडवावेत, भाग भांडवल उभारून सामुदायिक पद्धतीनं आधुनिक शेती कशी करावी याचा आदर्श या शेतकऱ्यांनी कोकणामध्ये निर्माण केला आहे. कोकणातल्या नाविन्यपूर्ण शेतीचे हे प्रयोग पाहिल्यावर आमच्या मनातली निराशा दूर पळाली. कोकणातल्या प्रत्येक घराच्या अंगणात भाजीपाला, फळबाग, फुलबाग यांचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतं. पिढ्यानपिढ्यांचं हे ज्ञान आहे. हे तंत्रज्ञान शेतावर कसं पोहोचवायचं आणि कोकणातल्या शेती व्यवसायाला व्यावसायिक स्वरूप कसं देता येईल याचा विचार आम्ही चालू केला. महाराष्ट्रातले इतर शेतकरी कशी वाटचाल करतायत हे आम्ही जाणून घ्यायचं ठरवलं. हा पुण्यातला शेतकरी पहा. 10 गुंठ्याचं पॉली हाऊस, 5 गुंठ्याची 2 शेडनेट, पॅक हाऊस, गोठा, गांडूळखत, ऑफिस, फार्मर्स क्लब, शेतकरी प्रशिक्षण व्यवस्था आणि मजुरांना आणि स्वतःला राहण्याची व्यवस्था असं त्याचं 30 गुंठ्याचं एकूण क्षेत्र आहे. यातून तो वर्षाला 10 लाख रुपयांचं उत्पादन घेतो आणि 4 लाख रुपये नफा कमावतो. शेतकऱ्याच्या घरात रोज 1000 रुपये आले पाहिजेत असा त्याचा शाश्वत शेतीचा सोपा मंत्र आहे. गेली 12 वर्ष तो यशस्वीपणे पॉलीहाऊस शेती करत आहे. त्याच्या पॉलीहाऊस प्रशिक्षण कार्यशाळेत महाराष्ट्र आणि इतर राज्यातल्या 2000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेतलं आहे आणि 1240 पॉलीहाऊसेस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यानं उभी केली आहेत. अभिनव फार्मर्स क्लब हा 216 शेतकऱ्यांचा ग्रुप आहे. ते वर्षाला 24 कोटी रुपयांचा व्यवसाय करतात. सिन्नर येथील युवा मित्र हा शेतकऱ्यांचा दुसरा ग्रुप पहा. ते अत्याधुनिक पद्धतीनं डेअरी व्यवसाय करतात. फॅट मेजरमेंट आणि प्रत्येक शेतकऱ्याचा दूध पुरवठ्याचा हिशेब ते संगणकाद्वारे करतात. रोज ते 2000 लिटर दूध संकलन करतात. ॲग्रीमॉलची संकल्पना त्यांनी यशस्वीरित्या राबवली आहे. त्यामुळे खतं, कीटकनाशकं, बियाणं, पॅकिंग मटेरियल या वस्तूंच्या खरेदीवर शेतकऱ्यांना
10 ते 20% सवलत मिळते. पंप आणि ट्रॅक्टर विक्रीचाही ते व्यवसाय करतात. ड्रीपचं साहित्य स्वस्त दरात खरेदी करून सभासदांनी 80 एकर क्षेत्रावर ड्रीप सिस्टीम बसवली आहे. कांदा, मका, लसूण, परदेशी भाजीपाला या पिकांची त्यांनी यशस्वीपणे लागवड केली आहे. मल्चिंगच्या वापराचा प्रयोगही त्यांनी केला आहे. मातीत